students, chapter number 5, Origin and Evolution of Life, part 3. आजचे आपले टॉपिक आहेत मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन, त्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन. फर्स्ट, मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन. Study pertaining to genetical, ecological, anatomical, geographical and paleontological etc. were pursued to explain mechanism of evolution. आता स्टडी पर्टेनिंग म्हणजे रिलेटेड टू जेनेटिकल, म्हणजे ज्या काय आतापर्यंत थिअरीचा स्टडी करण्यात आला त्यानंतर जे काय जेनेटिकल, इकॉलॉजिकल ह्या टर्म तर आपल्याला माहितीच आहे, ह्या सगळ्याचं एक्झॅक्टली मेकॅनिझम कसं आहे ते एक्सप्लेन केलं गेलं. अँड यामध्ये इम्पॉर्टन्स वॉज गिवन टू म्युटेशन अँड नॅचरल सिलेक्शन. ओके, म्हणजे म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शन ह्या ज्या दोन टर्म होत्या त्यांना इम्पॉर्टन्स दिले गेले. आता काही सायंटिस्ट आहेत त्यांचं या मॉडर्न थिअरीमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. ते असणार आहेत आर फिशर, JBS हेल्डेन, टी टॉप्सिन्स्की, देन हक्सले, Simpson, Stebbins, Sewell Wright, Mendel, T.H. Morgan, etc. are the main contributors of modern theory of evolution. Stebbins in his book discussed gene mutation and mutations in chromosome structure and number. Okay, स्टेबिन या सायंटिस्टने त्यांच्या बुकमध्ये जीन म्युटेशन बद्दल डिस्कशन केलं. तर जीन म्युटेशन म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की सडन चेंजेस जे होतात जीनमध्ये, तर ते त्यानंतर म्युटेशन इन क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये होणारे सडन चेंजेस असतील, त्याच्या नंबरमध्ये होणारे चेंजेस असतील, तर ह्याबद्दलचं जे काही डिस्कशन आहे ते स्टेबिन्स यांनी त्यांच्या बुकमध्ये केलं. देन जेनेटिक रिकॉम्बिनेशन बद्दल प्लस नॅचरल सिलेक्शन, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ह्या टर्म सगळ्या त्यांनी बुकमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. देन स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप ऑफ पॉप्युलेशन रिफर्ड ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. जे काय असे स्मॉल ग्रुप होते की जे स्वतः इंटरब्रीड करत होते, जे रिप्रोडक्शन करत होते त्यांच्यामध्ये, म्हणजेच इंटरब्रीडिंग करत होते, त्यांना मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हटलं गेलं. टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन सम टोटल ऑफ जीन्स इन मेंडेलियन पॉप्युलेशन इज नोन ॲज जीन पूल. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. जीन पूल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन सम टोटल ऑफ जीन्स. थोडेसे वर्डचे म्हणजे हे डेफिनेशन बघून थोडं कन्फ्युजन होईल, पण प्रत्येक वर्ड समजून घेण्याचा प्रयत्न करा की मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय, तर एक स्मॉल पॉप्युलेशन. ओके, आता स्मॉल पॉप्युलेशन नाही तर एक अशी पॉप्युलेशन की जी एकमेकांमध्ये इंटरब्रीड करते. ओके, म्हणजे ग्रुप असा. आता फॉर एक्झाम्पल एखादा आपण पॉन्ड घेतलं, ओके पॉन्ड, तर त्यामध्ये किंवा एक लेक असेल किंवा रिव्हर असेल, काही एक आपण समजूया की इमॅजिन करूया की एखादं पॉन्ड आहे, तर त्यामध्ये असणारे फ्रॉगची पॉप्युलेशन. ओके, आता ही एक झाली पॉप्युलेशन, ते एकमेकात इंटरब्रीड करतात म्हणजे ती झाली मेंडेलियन पॉप्युलेशन. ओके, म्हणजे ही एक पॉप्युलेशन झाली. आता त्याच पॉन्डमध्ये फिश असतील, बाकीचे जे काय ॲक्वाटिक ॲनिमल्स असतील त्यांचा एक ग्रुप असेल जो इंटरब्रीड करतो, असा ग्रुप तो असणार आहे, ती त्यांची पॉप्युलेशन. ओके, त्यानंतर यांच्यामध्ये असणारे सम टोटल ऑफ जीन्स म्हणजे त्या पॉप्युलेशनमध्ये असणारे, आता फ्रॉगची पॉप्युलेशन आहे तर त्यांच्यामधल्या जीनचे जे काही सम टोटल आहे ते असणार आहे जीन पूल. देन गॅमेट्स प्रोड्यूस्ड बाय इंडिव्हिज्युअल furnish a pool of genes of next generation. ओके, गॅमेट्स प्रोड्युस्ड बाय इंडिव्हिज्युअल म्हणजे आता फ्रॉगची पॉप्युलेशन आपण ॲज अ एक्झाम्पल इथं कन्सिडर केलेले आहे. तर इथं फ्रॉगने जे काही गॅमेट्स प्रोड्यूस, आता इंटरब्रीड होणार म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार, आणि ह्या वेळेस काय होणार, रिप्रोडक्शनची पहिलीच प्रोसेस काय असणार आहे, जी काही गॅमेट प्रोडक्शन असणार आहे. आता गॅमेट प्रोडक्शन होत असताना ते जे काही इंडिव्हिज्युअल आहेत तर ते काय करतील, फर्निश अ पूल ऑफ जीन्स ऑफ नेक्स्ट जनरेशन. म्हणजे दोन फ्रॉग आहेत ते दोघं एकमेकासोबत इंटरब्रीड करतील, तर तेव्हा त्यांचे जे काही गॅमेट फॉर्मेशन होणार आहे ते येणाऱ्या पुढच्या जनरेशनचा जीन पूल फर्निश करतील. बघा,
म्हणजेच काय प्रोव्हाइड करतील, फर्निश करतील म्हणजे काय त्यांना जीन पूल प्रोव्हाइड करतील, कारण त्यांच्याकडे जे काही जीन आहे, जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते इनहेरिट करतात नेक्स्ट जनरेशनला, म्हणजेच त्यांच्या ऑफस्प्रिंगला करतील. तर हिथंच काय असणार आहे, हा जीन पूल फर्निश केला गेलाय जे अगोदरच्या जनरेशनला नेक्स्ट जनरेशनकडं म्हणजे प्रोव्हाइड केलेला आहे. फ्रॉम विच द जीन्स विल बी सिलेक्टेड, आणि त्यानंतर ते नेक्स्ट जनरेशन काय करेल, मग त्यातले जीन सिलेक्ट करेल. ओके, म्हणजे हे असणार आहे जीन पूल बद्दल. नंतर मायग्रेशन of population effectively alter the gene pool, which also changes due to replacement of one generation by another in Mendelian population. Thus, any change in gene pool affects the whole population. Okay. आता मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन म्हणजे काय, तर मायग्रेशन मध्ये ऍक्च्युली काय होईल, तर त्या फॉर एक्झाम्पल आपण आता फ्रॉकची पॉप्युलेशन घेतली तर काही फ्रॉक काय होतील दुसरीकडे जातील किंवा दुसरे फ्रॉक त्या पॉप्युलेशन मध्ये येतील. म्हणजे मायग्रेशन असं नाही की ते फक्त बाहेरच जाणार असं नाही, एक त्या पॉप्युलेशन मध्ये ऍड होतील किंवा तिथून बाहेर जाते. ओके, तर ह्यावेळेस काय होईल, जीन पूल अल्टर होईल. म्हणजे आता पहिल्यांदा जेवढे काही जीन सम टोटल असणार आहे जीनची ती काय होईल, जर त्यातून काही फ्रॉक हे बाहेर गेले तर त्या तिथं तेव्हा सुद्धा अफेक्ट होणार आहे, किंवा बाहेरून आत आले तरी सुद्धा अफेक्ट होणार आहे. ओके, त्यामुळे काय होईल, तर चेंजेस होणार आहेत जीन पूल मध्ये. आणि एका ही जी काही रिप्लेसमेंट आहे एका जनरेशन कडून मध्ये असेल ती रिप्लेसमेंट होईल, किंवा रिप्लेसमेंट ऑफ वन जनरेशन बाय अनादर इन मेंडेलियन पॉप्युलेशन, म्हणजे एका जनरेशन कडून ही काय होईल रिप्लेसमेंट होऊ शकते. कारण काही वेळा एक ह्या जनरेशन टू जनरेशन हा जीन पूल ट्रान्सफर होतच असेल, पण एकच जनरेशन त्यातली बाहेर गेली किंवा एका स्टेपला बाहेरची एक जनरेशन त्यामध्ये ऍड होत असेल तर इथं काय होईल, जीन पूलचं चेंज होणार आहे. आणि हे काय होईल, तर पूर्ण मेंडेलियन पॉप्युलेशन वर काय होईल त्याचा इफेक्ट होईल. नंतर जीन्स अरेंज लिनियरली on chromosome having definite position. According to Mendel, every gene that influence a trait has two alleles. आता हे आपण बरेच वेळा ह्याबद्दल बघितलंच आहे की प्रत्येक जो जीन आहे तो काय करतो, तर एक ट्रेट इन्फ्लुएन्स, म्हणजे ट्रेट इन्फ्लुएन्स होण्यासाठी प्रत्येक फिनोटाइपसाठी एक जीन जो रिस्पॉन्सिबल असणार आहे त्याचे टू अलील्स असतात. ओके, देन द प्रपोर्शन ऑफ एन अलील इन अ जीन पूल to total number of alleles at given locus is called gene frequency. आता the proportion of an allele, आता आपल्याला माहिती आहे की एका जीन एखाद्या ट्रेटसाठी जीन रिस्पॉन्सिबल आहे, पण त्याचे दोन अलील्स डिफरंट अलील्स असतात. म्हणजे हाईट ऑफ स्टेम आपण बघितलं होतं, हाईट ऑफ स्टेमसाठी हाईट ऑफ स्टेम हा काय झाला, ट्रेड झाला. ओके, म्हणजे एखाद्या झाडाची जी काही उंची आहे तो ट्रेड झाला, पण त्यासाठी असणारा जो रिस्पॉन्सिबल असणारा जो जीन आहे त्याचे दोन अल्टरनेटिव्ह अलील्स असतात. म्हणजे एक काय असेल टॉलनेस साठीचा असेल आणि एक अलील काय असेल टॉलनेस साठीचा, आणि एक कशासाठी असेल डॉफनेस साठीचा. हे दोन अल्टरनेटिव्ह अलील झाले, पण तिथे ट्रेट कुठला असणार आहे, आता हाईट ऑफ स्टेम जे आहे त्यासाठी हे दोन अल्टरनेटिव्ह अलील झाले, टॉलनेस आणि डॉफनेस. तर असे प्रत्येक काय असणार आहे टू अलील्स असणार आहेत प्रत्येक ट्रेटसाठीचे. ओके, मग आता द प्रपोर्शन ऑफ एन अलील म्हणजे ह्या अलीलचं प्रपोर्शन कुठं, तर त्या जीन पूलमध्ये. ओके, जीन पूल, मग हा जीन पूल कुठला, त्या एखाद्या पर्टिक्युलर मेंडेलियन पॉप्युलेशन मधला. याचं प्रपोर्शन, ह्याचं प्रपोर्शन कुणासोबत असणार आहे, टू टोटल नंबर ऑफ अलील्स ऍट गिवन लोकस. गिवन लोकस म्हणजे काय, तर एका ठराविक लोकसवर तो जीन असणार आहे, तिथं ते अलील्स असणार आहेत, तर त्याच्याशी त्याचं प्रपोर्शन लक्षात घ्या, म्हणजेच काय असणार आहे, जीन फ्रिक्वेन्सी असेल. ओके, देन मॉडर्न सिंथेटिक थिअरी डिवायडेड इन टू 3 मेन कॉन्सेप्ट. जी काही मॉडर्न सिंथेटिक थिअरी आहे त्याच्यात 3 मेन कॉन्सेप्ट आहेत आणि त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट असणार आहे जेनेटिक व्हेरिएशन्स. चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सीज इज नोन एज जेनेटिक व्हेरिएशन्स कॉज्ड बाय फॉलोइंग फॅक्टर्स. म्हणजे आता जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर जीन फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा जीनमध्ये चेंज होत असेल तर ती काय असणार आहे, ते जेनेटिक व्हेरिएशन असणार आहे. आणि त्याचे रिझन्स काय काय असू शकतात. फर्स्ट असणार आहे जीन म्युटेशन, सडन म्हणजे अचानक
परमनंट कायमस्वरूपी असणारा, हेरिटेबल म्हणजे एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन कडे जाणारा चेंज, याला काय म्हटलं जातं, म्युटेशन. विच अकर्स इन जीन, इन क्रोमोझोम अँड इन क्रोमोझोम नंबर. मग तो जीन मध्ये चेंज असं होऊ शकतो, क्रोमोझोम मध्ये, क्रोमोझोम नंबर मध्ये, कुठेही चेंज असू शकतो हा. आणि तो हा जो चेंज आहे तो कसा असणार आहे, अचानक होणारा बदल असणार आहे, जो कायमस्वरूपी राहतो आणि जो एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतो. म्युटेशन दॅट अकर विदिन अ सिंगल जीन कॉल्ड एज पॉइंट म्युटेशन. आपण लास्ट आय थिंक लास्ट चॅप्टर मध्ये बघितलं की पॉइंट म्युटेशन आणि फ्रेम शिफ्ट म्युटेशन ह्या दोन टर्म बघितलेल्या आहेत. तर ते इथं परत काय आलेलं आहे, पॉइंट म्युटेशन. म्हणजे एका सिंगल जीन मध्ये म्युटेशन असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन. विच लीड्स टू चेंज इन फिनोटाइप ऑफ ऑर्गॅनिझम. यामुळे काय होतं, एका सिंगल जीन मध्ये जरी चेंज झाला तरी तो त्या ऑर्गॅनिझमचा फिनोटाइप चेंज करू शकतो. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, व्हेरिएशन. म्हणजे फर्स्ट रिझन झालं की जेनेटिक व्हेरिएशन कशामुळे होऊ शकतं. नेक्स्ट असणार आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. During gamete formation, exchange of genetic material occurs between non-sister chromatids of homologous chromosome called as crossing over. मला माहिती आहे की क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस कशी होते, तर जे काही जेनेटिक मटेरियल ते एक्सचेंज होतं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये. ओके, म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोमचे पेअर असतात त्याच्यामध्ये दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असतात त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं आणि ह्यामुळे काय होतं, विच प्रोड्युसेस न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन रिझल्ट इन व्हेरिएशन. म्हणजे ह्यामुळे सुद्धा व्हेरिएशन्स येतात. सो चेंज इन फ्रिक्वेन्सीज ऑफ अलेल्स. थर्ड वन इज जीन फ्लो. Gene flow is movement of genes into or out of population in form of migration of organism or gametes. जसं आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये डिस्कस केलं की जीन फ्लो इज मुवमेंट ऑफ जीन्स इन टू मीन्स त्या पॉप्युलेशन मध्ये और आउट ऑफ पॉप्युलेशन. ओके, म्हणजे त्या पॉप्युलेशन मध्ये मायग्रेशन दोन प्रकारचं असणार आहे, इमिग्रेशन अँड एक इमिग्रेशन असेल म्हणजे ऍक्च्युली त्याचे स्पेलिंग वेगळे असतात. एक तर त्या पॉप्युलेशन मध्ये एंट्री करतात किंवा पॉप्युलेशन मधून बाहेर पडतात. ओके, तर ह्या वेळेस काय होतं, तर जीन फ्लो इज मुवमेंट ऑफ जीन. आता यामुळे जीनचा जो फ्लो आहे तो इन टू त्या पॉप्युलेशन मध्ये किंवा आउट ऑफ पॉप्युलेशन इन फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम ऑर गॅमेट्स. तर डिस्पर्सर ऑफ पोलन्स म्हणजे ते त्याचं एक एक्झाम्पल असं असू शकतं की डिस्पर्स ऑफ पोलन ग्रेन्स असेल किंवा सेगमेंट ऑफ डीएनए ट्रान्सफॉर्मेशन. देन जीन फ्लो अल्सो अल्टर द जीन फ्रिक्वेन्सी कॉझिंग इव्होल्युशनरी चेंजेस. जीन फ्लो सुद्धा काय असेल तर इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल, इव्होल्युशनरी जे काही चेंजेस आहेत तर त्यासाठी असणार आहे. तर यामध्ये डिस्पर्सर ऑफ पोलन्स हे तुम्हाला माहितीच असेल, पण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर सेगमेंट ऑफ डीएनएचा एक सेगमेंट जो आहे तो दुसऱ्यामध्ये जर ट्रान्सफर केला गेला तर इथं सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, त्यामुळे काय असणार आहेत, व्हेरिएशन्स येणार. त्यानंतर फोर्थ वन इज जेनेटिक ड्रिफ्ट. एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन or alteration in allele frequency occurring in natural population by pure chance is called genetic drift. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय, एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन किंवा अल्टरेशन, काही एक पॉप्युलेशन आहे नॅचरल पॉप्युलेशन, ओके, त्यामध्ये काही कारणानं जर चेंज झाला, त्या पॉप्युलेशन मध्ये चेंज झाला, त्यामुळे ऑब्विसली काय होणार आहे, अलील फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा चेंज होणार आहे. Then size of population is severely reduced due to natural disasters cause elimination of particular alleles from population. Smaller population, greater genetic drift result in frequency of gene changes. Genetic drift is important factor in evolution. आता ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन समजावते की तो काय सांगितले की काही कारणामुळे त्या पॉप्युलेशन रिड्यूस होते. आता जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आपण एक कन्सिडर करूया की एक अँटची पॉप्युलेशन आहे म्हणजे मुंग्यांची. ओके, मग आता इथं एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते की एक असं एक प्लेस आहे जिथं अँटची पॉप्युलेशन असतील, मग जिथं रेड अँट पण असतील आणि ब्लॅक अँट पण असतील. ओके, रेड अँड ब्लॅक अँट. तर ह्या एकत्र त्यांचे एक 100 अशी पॉप्युलेशन आहे एका ठिकाणी.
तर तिथं नॅचरल डिझास्टर म्हणजे कसं, काही नॅचरल डिझास्टर पण असू शकतं, म्हणजे अर्थक्वेक असेल किंवा फ्लड असेल किंवा काही असेल. तर इथं एक एक्झाम्पल घेऊयात आपण, की काही रिझनमुळं तिथं नॅचरल डिझास्टर पण असेल, किंवा आता आपण एक एक एक्झाम्पल म्हणून घेऊया की इथं एक 100 अँट आहेत, त्यातमध्ये 50 अँट ब्लॅक असेल आणि 50 रेड असतील. तर तिथून एक मोटरसायकल गेली, ओके, सडन. तर हे ऍक्च्युअली नॅचरल डिझास्टरमध्ये येणार नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी सांगते. तर 100 अँट मधल्या ज्या 50 ब्लॅक आहेत, ओके, आणि त्यामध्ये जे 50 रेड अँट आहेत, तर मोटरसायकल तिथून अचानक गेल्यामुळं काय होईल, तर त्यातल्या समजा 50 अँट असतील, तर त्या 10 ची डेथ झाली, म्हणजे किती शिल्लक राहिल्या, 40. ओके, त्या ब्लॅक अँट कदाचित 40 अशा राहिल्या, आपण समजूया 40, ज्या 10 त्यातल्या डेथ झाल्या. पण ज्या रेड अँट आहेत त्या फक्त 10च राहिल्या आणि 40 त्यांची डेथ झाली. म्हणजे आता इथं प्रपोर्शन अगोदर कसं होतं, 50-50 होतं, पण इथं कसं झालं, 40-10 झालं. म्हणजे 40 ब्लॅक राहिले आणि 10 जे आहे 10 पॉप्युलेशन ही रेडची राहिली. आता काय होईल, तर त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग ॲज इट इज चालू राहणार आहे, पण पॉप्युलेशन काय झाली त्यांची, कमी झाली. कुणाची, रेडची. ओके, रेड अँटची पॉप्युलेशन ही कमी झालेली आहे. पुढे इंटरब्रीडिंग होऊन रिप्रोडक्शन होऊन पॉप्युलेशन कुणाची इन्क्रीज होणार आहे, ब्लॅक अँटची. जी अगोदर 50 होती ती मोटरसायकल तिथून गेल्यामुळं काय झालं, तिथून 40 झाली. ओके, त्यांच्यामध्ये जरी इंटरब्रीडिंग झालं तर 40चे एक इन्क्रीज होत जाणारच आहे, पण ॲज कम्पेअर्ड टू रेड अँट त्यांची संख्या जास्तच असणार आहे. पण रेड अँटची संख्या जास्त होणार नाही, कारण 10च आहेत. 10 मध्ये परत काय होणार, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग जरी झालं तर ते ब्लॅक अँटशी कम्पेअर केलं त्यांना, तर त्यांची पॉप्युलेशन हे कमी असणार आहे, आणि हे असणार आहे जेनेटिक ड्रिफ्ट. ओके, आणि इथं काय होत आहे, तर रेड अँटची पॉप्युलेशन काय झाली, रिड्यूस झाली. आणि काही कारणामुळं, काही रेड अँट जर 10च शिल्लक आहेत, परत त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर हळूहळू काय होतील, तर तिथून ते एलिमिनेट होतील. म्हणजे काही बाकीचे जर रिझन असतील तर 10 मधले परत काही कारणामुळे 8 होतील, 8चे 6 होतील, परत असे कमी कमी होऊन मे बी ते एलिमिनेट होऊ शकतात त्या पॉप्युलेशन मधून. आणि जितकी पॉप्युलेशन स्मॉल पॉप्युलेशन असेल तर ग्रेटर जेनेटिक ड्रिफ्ट असतो, आणि त्यामुळे काय होणार आहे, रिझल्ट इन फ्रिक्वेन्सी ऑफ जीन चेंजेस. त्यामुळे जीन फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, चेंज होणार. आणि जेनेटिक ड्रिफ्ट इज इम्पॉर्टंट फॅक्टर इन इव्होल्युशन. म्हणजे इव्होल्युशन मध्ये एक्झॅक्टली असंच झालंय, की आता ह्या ज्या काही रेडियंट होत्या त्या हळूहळू काय होतील, मग काही रिझनमुळं त्या अडॅप्ट होणार नाहीत, किंवा त्या एलिमिनेट होणार, एक्सटिंक्ट होणार. मग फक्त कोणती पॉप्युलेशन राहील, ब्लॅक अँटची पॉप्युलेशन राहणार. आणि हेच आपण नॅचरल सिलेक्शन मध्ये सुद्धा बघणार आहोत, की जो इथं फिट आहे, जो इथं सर्व्हाइव्ह करणार तोच पुढे राहणार. पण इथं रिझन जेनेटिक ड्रिफ्टचं कसं आहे, की नॅचरल डिझास्टरनं, मग तिथं अर्थक्वेक झाला असेल, फ्लड असेल, किंवा काहीही रिझन असेल की ज्यामुळे ती पॉप्युलेशन कमी कमी होत गेली आणि नाहीशी झाली, आणि त्यामध्ये जे काय सर्व्हाइव्ह झाले ते पुढे जाऊन काय झाले, त्यांचे नंबर मग हळूहळू इन्क्रीज होत गेले. नेक्स्ट इज क्रोमोझोमल एब्रेशन्स. स्ट्रक्चरल मॉर्फोलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट इज कॉल्ड क्रोमोझोमल एब्रेशन्स. म्हणजे क्रोमोझोम्समध्ये काही स्ट्रक्चरल मॉर्फोलॉजिकल चेंज होतात, ते हे चेंजेस कशामुळे असणार आहेत, रिअरेंजमेंटमुळे, आणि ह्यांनाच काय म्हटलं जातं, क्रोमोझोम एब्रेशन्स. आणि हे कशामुळे होऊ शकतात ते आपण बघूयात. फर्स्ट इज डिलिशन. आता क्रोमोझोम मध्ये लॉस ऑफ जीन फ्रॉम क्रोमोझोम. तर डिलिशन म्हणजे काय होणार आहे, तर क्रोमोझोम मधून एक जीन लॉस होऊ शकतो. म्हणजे डायग्राम मध्ये बघूयात की तर हे जीन आहेत, ए बी सी जीन, ओके, पण डी हा डी जीन इकडे नेक्स्ट बघा इथं नाहीये. म्हणजे इथं काय झालं, डी हा जीन डिलीट झालेला आहे. ओके, ह्याला म्हटलं जातं डिलिशन, लॉस ऑफ जीन. देन डुप्लिकेशन मीन्स जीन्स आर रिपीटेड और डबल्ड इन नंबर ऑन क्रोमोझोम. जीन्स काय होतात, रिपीट होतात किंवा डबल होतात, त्यांचा नंबर काय होतो, डबल होतो. आता इथं ए बी आणि सी हा जीन जो आहे तो डबल झालेला आहे. इथं बघा ए नंतर बी सी आहेच, परत बी सी हे दोन जीन परत रिपीट झालेले आहेत. ओके, त्यामुळे इथं काय म्हटलं जातं, डुप्लिकेशन, जीन्स आर रिपीटेड और डबल्ड इन नंबर ऑन क्रोमोझोम. Then inversion, particular segment of chromosome broken and get reattached to same chromosome in an inverted position due to 180-degree twist. No loss or no gain of gene. आता इथं
लॉस पण होत नाही. आता वरती डिलिशन मध्ये कसं झालं, लॉस झाला, डुप्लिकेशन मध्ये कसं झालं, ऍड झाला, पण इन्व्हर्जन मध्ये लॉस होत नाही, गेन होत नाही, पण एक पर्टिक्युलर सेगमेंट जो आहे तो ब्रोक होतो, परत रिअटॅच होतो, पण इन्व्हर्टेड पोझिशन 180 डिग्री मध्ये तो काय होतो, इन्व्हर्जन होतं त्याचं, उलट्या दिशेनं काय होतो, तो तिथं जाऊन अटॅच होतो. इकडं BCD हा जो आहे सेगमेंट तो ब्रोक झालेला आहे, पण अटॅच होत असताना तो कसा झालेला आहे, DCB. ओके, म्हणजे सेगमेंट राहणारच आहे तिथं, तो कोणताही डिलीट होणार नाही किंवा ऍड होणार नाही, फक्त तो काय होईल, ब्रोक होईल आणि पुढं अटॅच होत असताना तो उलट्या बाजूने, म्हणजे ऍक्च्युली तर ए नंतर BCD असा सेगमेंट आहे, पण तिथं ए नंतर कसा आलेला आहे, DCB, 180 डिग्री मध्ये तो इन्व्हर्ट झालेला आहे. त्यानंतर असणार आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन, लोकेशन काय होणार आहे, त्याची जागा काय होईल, चेंज होणार आहे. ट्रान्सफर or transposition of a part of chromosome or set of genes to non-homologous chromosome called translocation. ट्रान्सफर ऑफ अ पार्ट ऑफ क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोमचा थोडा पार्ट किंवा एक सेट ऑफ जीनचा एक सेट काय होतो, ट्रान्सफर होतो टू नॉन होमोलॉगस क्रोमोझोम. आता इथं कसं असणार आहे, तर जो नॉन होमोलॉगस क्रोमोझोम मध्येच काय होतं, हे पेरिंग होऊन पुढं काय होतं, ते जीन्स जे काय क्रॉसिंगवर होतं, पण इथं कसं असणार आहे, नॉन होमोलॉगस क्रोमोझोम जो आहे, तर तिथं काय होणार आहे, हा पार्ट ऑफ जीन, सेट ऑफ जीन काय होईल, ट्रान्सफर होईल, म्हणजे त्याची जागा बदलून तो दुसरीकडे जाईल, यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन. आणि इट इज इफेक्टेड नॅचरली बाय ट्रान्सपोझन्स प्रेझेंट इन सेल. तर इथं ट्रान्सलोकेशन कसं होतं बघा, इथं AB हा ऍक्च्युली सेगमेंट आहे जीनचा, तर हा पूर्णपणे जाऊन तिथं MNO म्हणजे इथं दुसऱ्याच नॉन होमोलॉगस क्रोमोझोमचा काय असणार आहे, सेट ऑफ जीन इथं ट्रान्सफर झालेला आहे, आणि ह्या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. आणि हे सगळे रिझन्स आहेत जेनेटिक व्हेरिएशन्सचे, म्हणजे ह्यामुळे काय होतं, व्हेरिएशन्स येतात. नेक्स्ट पॉइंट असणार आहे नॅचरल सिलेक्शन. अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन इज मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड इव्होल्युशन. डार्विनच्या मध्ये नॅचरल सिलेक्शन हा मेन ड्रायव्हिंग फोर्स होता, म्हणजे इव्होल्युशन ह्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा मेन जो पॉइंट आहे तो नॅचरल सिलेक्शन आहे, असं डार्विनचं मत होतं. फिटेस्ट विल बी ॲट सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेजेस, बेटर ॲडॉप्टेड ऑर्गॅनिझम ग्रो अँड प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन पॉप्युलेशन. म्हणजे जो फिटेस्ट होता, जो ॲडवर्स कंडिशनमध्ये स्वतःला सर्वाइव्ह करू शकला, तोच फिट होता आणि तोच बेटर ॲडॉप्ट झाला, ग्रो झाला, आणि त्यानं स्वतःचे म्हणजे ऑफस्प्रिंग हे जास्त रिप्रोड्यूस केले. Okay, selection against harmful mutations lead to mutation balance, in which allele frequency of harmful recessive remain constant generation after generation. सिलेक्शन अगेन्स्ट हार्मफुल म्युटेशन. आता म्युटेशन आपण बघितलं की म्युटेशन हे हार्मफुल पण होते आणि युजफुल पण होते. देन हार्मफुल म्युटेशन जे आहेत, सिलेक्शन अगेन्स्ट हार्मफुल म्युटेशन लीड्स टू म्युटेशन बॅलन्स इन विच अलील फ्रिक्वेन्सी ऑफ हार्मफुल. आता हे ऍक्च्युली हे सेंटेन्स आहे, ते आपण पुढचं एक्झाम्पल घेत असताना नीट समजून घेऊयात. एक्झाम्पल ह्याच्यामध्ये काय असणार, आता हार्मफुल म्युटेशन एक्झॅक्टली काय असणार आहे, तर ते त्या ॲनिमल्ससाठी, म्हणजे ॲनिमल असेल किंवा ऑर्गॅनिझम असेल, तर त्याच्यासाठी हे जे काही म्युटेशन झालेलं आहे, मग ते हार्मफुल असेल तर तो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह करणार नाही. ओके, आणि ते जर युजफुल म्युटेशन असेल तर तो ॲडवर्स कंडिशनमध्ये सुद्धा काय करेल, सर्वाइव्ह करेल. ओके, ह्या दोन मेन कॉन्सेप्ट इथं समजून घ्या. आता हार्मफुल रिसेसिव्ह रिमेन कॉन्स्टंट जनरेशन आफ्टर जनरेशन म्हणजे काय, तर हार्मफुल फ्रिक्वेन्सी ऑफ हार्मफुल रिसेसिव्ह म्हणजे हार्मफुल आहे पण तो रिसेसिव्ह कंडिशनमध्ये असेल तर तो जनरेशन टू जनरेशन काय होईल, राहील. ओके, त्यामुळे काय बॅलन्स राहील म्युटेशनचा. हार्मफुल जर डॉमिनंट असेल तर काय होईल, तो त्या ॲनिमल काय होईल, तिथं सर्वाइव्ह होणार नाहीत. लक्षात घ्या. तर इंडस्ट्रियल मेलॅनिझम इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॅचरल सिलेक्शन. इंडस्ट्रियल मेलॅनिझम तर हे एक एक्झाम्पल आहे नॅचरल सिलेक्शनचं. तर इन ग्रेट ब्रिटन नॅचरल सिलेक्शन इन ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ्स. आता ग्रेट ब्रिटनमध्ये दोन प्रकारचे मॉथ्स होते, ग्रेट व्हाईट विंग, ज्यांचे विंग्स कसे होते, ग्रे व्हाईट, अँड
ब्लॅक विंग मॉथ्स असे 2 मॉथ्स होते आणि त्यांच्या पॉप्युलेशनमध्ये जो काही ड्रास्टिक चेंज झालेला आहे ग्रेट ब्रिटनमध्ये, तर आणि तिथं नॅचरल सिलेक्शन कशा पद्धतीनं झालं हे आपण बघूयात की ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे नॅचरल सिलेक्शनचं. हे जे 2 मॉथ्स होते म्हणजे एक असणार आहे कोणता व्हाईट विंग आणि दुसरा कुठला असेल ब्लॅक विंग. हे 2 मॉथ्स होते. ॲक्च्युली हे नॅचरल सिलेक्शन ही जी काही प्रोसेस आहे म्हणजे इंडस्ट्रियल जे काही रिव्होल्यूशन आहे म्हणजे इंडस्ट्रीज येण्या अगोदर त्यांची पॉप्युलेशन कशी होती आणि जे काय डेव्हलपमेंट झाली आणि खूप इंडस्ट्रीज जेव्हा डेव्हलप झाल्या तेव्हा त्यांची पॉप्युलेशन काय झाली ह्याचं ही जे केस स्टडी म्हणून आपण हे बघूयात की इंडस्ट्री हे बिफोर इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे 1845 मध्ये ॲक्च्युली काय होती कंडिशन त्या अगोदर आपण बघूयात की these 2 moths were nocturnal. Nocturnals means active at night. In daytime ते रेस्ट ऑन ट्री ट्रंक म्हणजे फक्त ते रात्रीच्या वेळी ऍक्टिव्ह असल्यामुळे दिवसाच्या वेळी काय असायचे ट्री ट्रंकवर ते रेस्ट करायचे मॉथ्स. ओके. व्हाईट विंग जे होते व्हाईट विंग म्हणजे 2 प्रकारचे होते. एक ब्लॅक विंग ज्यांचे पंख कसे होते ब्लॅक होते आणि ज्यांचे विंग्स कसे होते व्हाईट होते. असे 2 प्रकारचे. आता व्हाईट विंग जे होते दे कॅमोफ्लेज इन लायकेन कवर्ड ट्रीज अँड एस्केप फ्रॉम प्रेडेटरी बर्ड. आता हे जे मॉथ्स होते ते ट्री ट्रंकवर रेस्ट करायचे. ओके. आणि हे जे ट्री ट्रंक होते ते लायकेनं कवर्ड होते. लायकेनं कवर्ड असल्यामुळे काय होतं तो जो व्हाईट कलर होता ट्री ट्रंक कसे दिसायचे व्हाईट कलर दिसायचे आणि जे व्हाईट मॉथ होते ते इझिली त्यामधून काय हाईड व्हायचे लपून राहायचे. ओके. कॅमोफ्लेज म्हणजे काय तर हे ॲनिमल्स किंवा काय करतात की आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये असे हाईड होतात की ते इझिली ओळखून येत नाहीत. मग ते जे काय व्हाईट कलरचे ट्री ट्रंक कशामुळे हो झालेले लायकेनमुळे त्यामुळे व्हाईट कलरचे जे काय विंग व्हाईट विंग असणारे मॉथ होते त्यामध्ये लपून राहायचे आणि जे काय प्रिडेटरी बर्ड्स म्हणजे ते पक्षी खायला आल्यानंतर त्यांना व्हाईट कलरचे ओळखून न आल्यामुळं ते लपून राहायचे आणि त्यामुळे ओळखून येत नव्हते. त्यामुळे पक्ष्यांना ते पक्षी त्यांना खाऊ शकत नव्हते कारण ओळखूनच यायचे नाही ट्री ट्रंक कोणता आहे आणि मॉथ कोणते आहेत. पण इथं कसं व्हायचं की हा इथं ब्लॅक विंग जे असणार आहे होते तर ते इझिली ओळखून येत होते आणि प्रिडेटरी बर्डसाठी ते आरामात काय होते ॲज अ व्हिक्टिम म्हणजे व्हिक्टिम होत होते त्याला ते खाऊन टाकायचे. ह्यामुळे काय झालं की ब्लॅक विंग जे होते तर ते कमी होत गेले. ओके. काय होत गेले यामुळं तर ब्लॅक विंग मॉथ जे लायकेन होते ते इझी व्हिक्टिम होते बर्डसाठी सो देअर नंबर रिड्यूस्ड. हे कुठं होतं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होण्याच्या अगोदरची कंडिशन. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यानंतर लार्ज इंडस्ट्रीज केम इन ब्रिटन रिलीज ब्लॅक सिटी स्मोक विच कवर्ड अँड किल लायकेन ऑन ट्रीज. आता खूप इंडस्ट्रीज झाल्यामुळे काय झालं त्यातून स्मोक बाहेर आला धूर बाहेर आल्यामुळं काय झालं हा जो काय स्मोक होता तर ट्रीजवर साचत गेल्यामुळं लायकेन किल झालं आणि ट्री ट्रंक ज्या होत्या व्हाईट होत्या त्या पूर्ण कशा झाल्या त्या धुरामुळे ब्लॅक झाल्या त्या धुळीमुळे. ओके. ब्लॅक ट्री झाल्यामुळे काय झालं ट्रीज टर्न्स ब्लॅक ड्यू टू पोल्युशन झाल्यामुळे काय झालं तर ट्रीज सगळ्या काय ट्री ट्रंक सगळे ब्लॅक कलरचे झाले विच वॉज ॲडव्हान्टेज फॉर ब्लॅक विंग मॉथ आणि हे कुणासाठी फायदेशीर ठरलं ब्लॅक विंग मॉथसाठी. आता ब्लॅक विंग मॉथ आरामात काय झाले हाईड होऊ लागले म्हणजे कॅमोफ्लेज वेल विथ ब्लॅक ट्री ट्रंक असल्यामुळं ब्लॅक मॉथ कलर विंग असलेले मॉथ तिथं आरामात लपू शकले आणि व्हाईट विंग बिकम विक्टिम्स टू प्रिडेटरी बर्ड्स. आता प्रिडेटरी बर्ड्सना कोण दिसू लागलं तर व्हाईट विंग मॉथ्स. ओके. ब्लॅक दिसले नाहीत कारण तिथं त्या ब्लॅक कलरच्या ट्री ट्रंकमध्ये ते लपून राहिले. आता व्हाईट विंगचे मॉथ होते त्यांचा नंबर रिड्यूस झाले कमी झाला. सो नॅचरल सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ फिनोटायपिक ट्रेट चेंजिंग इन एन्व्हायरमेंटल कंडिशन. कारण इथं एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झालेली आहे त्यामुळे नॅचरल सिलेक्शन कोणा झाले तर ब्लॅक कलरच्या मॉथ्स काय झाले तिथं इन्क्रीज होत गेले त्यांचा नंबर वाढले. नेक्स्ट इज आयसोलेशन म्हणजे थर्ड पॉईंट असणार आहे आयसोलेशनचा. आयसोलेशन इज सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसीज इंटू स्मॉलर युनिट्स विच प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन देम. आयसोलेशन म्हणजे काय तर काही पॉप्युलेशनचं सेपरेशन. ओके. प्रत्येक पर्टिक्युलर स्पेसचं पॉप्युलेशन काय असते सेपरेट राहते आणि ह्यासाठी त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. सम बॅरियर्स विच प्रिव्हेंट जीन फ्लो और एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. सम बॅरियर्स म्हणजे काही अडथळे असतात
विच प्रिव्हेंट जीन फ्लो, जे काय करतात, जीन फ्लो प्रिव्हेंट करतात, जीन फ्लो प्रिव्हेंट करतात किंवा एक्सचेंज ऑफ जीनचा प्रिव्हेंट करतात बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन. आयसोलेटेड पॉप्युलेशन म्हणजे काय, तर एकमेकांपासून वेगवेगळ्या राहणाऱ्या पॉप्युलेशन असते. ओके, म्हणजे आता फ्रॉगची पॉप्युलेशन एक झाली. आता आपण जर रिव्हर मध्ये बघितलं किंवा पॉन्ड मध्ये बघितलं तर फ्रॉगची पण पॉप्युलेशन असणार आहे आणि पायसेसची म्हणजे फिशची पण पॉप्युलेशन असणार आहे. तर ते दोन्ही एकमेकात इंटरब्रीड करतील का, ऑब्व्हियसली करणार नाहीत. आणि ह्यासाठी बॅरियर्सच असणार आहेत, कारण ह्यांच्यामध्ये जीन एक्सचेंज कधीही होणार नाही, यांच्यामध्ये कधीही जीन फ्लो होणार नाही. आणि त्यांच्यामध्ये काय, हे स्पेसिसच वेगवेगळे आहेत. ओके, आणि ह्यासाठी काही त्यांच्यामध्ये सुद्धा, आता मग फ्रॉगच्या सुद्धा काही स्पेसिस आहेत किंवा फिशच्या सुद्धा काही वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. फिश म्हटलं की सगळ्याच फिशमध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही. ओके, त्यांच्या स्पेसिसमध्ये इंटरब्रीडिंग होणार आहे. मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी काही बॅरियर्स आहेत, काही अडथळे. तर हे त्यामुळे काय होणार, ही पॉप्युलेशन आयसोलेटेड राहते. आयसो म्हणजे वेगळी राहते. प्रत्येक पॉप्युलेशन ही एकमेकापासून वेगळी राहते, एकमेकामध्ये इंटरब्रीड करत नाही. आणि हे एक्झॅक्टली कसं होतं, ती प्रोसेस आहे आयसोलेटिंग मेकॅनिझम. टाइप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. फर्स्ट असणार आहे जिओग्राफिकल आयसोलेशन अँड सेकंड इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. फर्स्ट आपण बघूया जिओग्राफिकल आयसोलेशन, also called physical isolation. When an original population divided into two or more groups by geographical barriers. जेव्हा दोन किंवा अधिक पॉप्युलेशन असतील ज्या एकमेकापासून वेगळ्या असणार आहेत, कशामुळे, तर जिओग्राफिकल बॅरियर, त्यांच्यामध्ये अडथळे कसे असणार आहेत, जिओग्राफिकल बॅरियर्स असणार आहेत. मग ते काय असू शकतात, रिव्हर असू शकतात. म्हणजे रिव्हर आहे मध्ये, रिव्हरच्या एका बाजूला एक पॉप्युलेशन आहे आणि रिव्हरच्या दुसऱ्या बाजूला एक पॉप्युलेशन आहे. ती पॉप्युलेशन एकमेकाशी कधीही एकत्र येणारच नाही, कारण त्यांच्यामध्ये अडथळा कुठला आहे, रिव्हरचा आहे. ओसेन असू शकतो, माउंटन, ग्लेशियर, हे झाले जिओग्राफिकल बॅरियर्स विच प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप्स. त्यामुळे ह्या ग्रुपमध्ये कधीही इंटरब्रीडिंग होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये काय असणार आहेत, बॅरियर्स असणार आहेत. सो सेपरेटेड ग्रुप्स ॲक्वायर्ड न्यू ट्रेट्स बाय म्युटेशन अँड डेव्हलप डिस्टिंक्ट जीन पूल अँड डू नॉट इंटरब्रीड, दस न्यू स्पेसिस फॉर्म. त्यामुळे हे जे काही सेपरेट झालेले ग्रुप आहेत ते नवीन ट्रेट ॲक्वायर करतात, नवीन कॅरेक्टर्स ॲक्वायर करतात. काय, कशामुळं, म्युटेशनमुळं. त्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये नवीन जीन पूल तयार होतो आणि पुढे जाऊन काय होते, त्यांच्यामध्ये नवीन स्पेसिस फॉर्म होते. फॉर एक्झाम्पल डार्विन फिंचेस. आता डार्विन फिंचेस हे एक एक्झाम्पल म्हणून इथं दिलेलं आहे. तर थोडक्यातच मी सांगेन की डार्विन फिंचेस म्हणजे एक ग्रुप ऑफ 26 स्पेसिसचा एक ग्रुप आहे बर्डचा, आणि ज्यांच्या बीकमध्ये डायव्हर्सिटी होते. आणि हिची काय, बीकमध्ये डायव्हर्सिटी कशी होते, साईज अँड शेप, म्हणजे प्रत्येक बर्डची बीक जी आहे त्याची साईज आणि शेप ही वेगवेगळी होते. आणि हे जे काय कशामुळे झालं की फूड सोर्समुळे, म्हणजे कोणत्या प्रकारचं ते फूड खातात ह्याच्यावर त्या बीकची जी काही डायव्हर्सिटी आहे, तर त्याला डार्विन फिंचेस असं हे एक्झाम्पल त्याचं आहे. Next is reproductive isolation. It occurs due to change in genetic material, gene pool, okay, and structure of genital organs which prevent interbreeding between population. आता रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, तर त्या पॉप्युलेशन म्हणजे एक पॉप्युलेशन दुसऱ्या पॉप्युलेशन जर असेल तर त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग का होणार नाही, तर ह्यासाठी कोण कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर त्यांचं जेनेटिक मटेरियल वेगळं असू शकतं, जीन पूल वेगळा असणार आहे, त्यांचे जेनिटल ऑर्गन्स वेगवेगळे असणार आहेत आणि ह्यामुळे काय होणार आहे, इंटरब्रीडिंग होणार नाही. नाउ टाइप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. ह्यामध्ये मेन दोन पॉईंट असणार आहेत. एक फर्स्ट असणार आहे प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम आणि दुसरा असणार आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. म्हणजे प्री मेटिंग बॅरियर म्हणजे काय, तर अडथळा. ओके, मग हे प्री मेटिंग म्हणजे एकत्र येण्या अगोदरचे बॅरियर्स आणि प्री झायगोटिक म्हणजे झायगोट फॉर्म होण्या अगोदरचे जे काय बॅरियर्स आहेत. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन. ह्या मेकॅनिझम मध्ये काय होतं, फर्टिलायझेशन होऊ देत नाही किंवा झायगोट फॉर्म होऊ देत नाही. फर्स्ट इज हॅबिटॅट आयसोलेशन और इकोलॉजिकल आयसोलेशन. मेंबर ऑफ पॉप्युलेशन लिव्हिंग इन सेम जिओग्राफिक रिजन बट ऑक्युपाय सेपरेट हॅबिटेट. एका जिओग्राफिक रिजन मध्ये राहतात पण त्यांचा हॅबिटेट कसं असतं, सेपरेट असतं. सो पोटेन्शियल मेट्स डू नॉट मीट.
त्यामुळे त्यांचं काय होत, त्यांचं मेटिंग होत नाही. म्हणजे एकाच जिओग्राफिक रिजन मध्ये राहतात ही पॉप्युलेशन, पण वेगवेगळ्या हॅबिटेट असणार आहे त्यांचं जे काय राहण्याचं हे आहे. म्हणजे हॅबिटेट म्हणजे ऍक्च्युली अधिवास, तर हा वेगवेगळा असणार आहे, त्यामुळे मीटिंग होऊ शकत नाही, होत नाही. देन सीझनल और टेम्परल आयसोलेशन. एक लक्षात घ्या की आयसोलेशन म्हणजे काय, वेगळं, विभक्त. पण हे कशासाठी आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होत नाही, मेटिंग होत नाही, इंटरब्रीडिंग होत नाही, ह्यासाठीचे हे सगळे रिझन्स आहेत की कोणत्या कोणत्या गोष्टी ॲज अ बॅरियर म्हणून काम करतात. Seasonal or temporal isolation, members of population living in same geographic region but sexually mature at different times or different year. आता हे जे काय पॉप्युलेशनमध्ये जे काही मेंबर्स आहेत ते एका जिओग्राफिक रिजनमध्ये राहतात, पण त्यांची सेक्शुअल मॅच्युरिटी जी आहे त्याचा टाइम वेगवेगळा आहे. ओके, म्हणजे डिफरंट टाइम किंवा डिफरंट इयर. त्यांचं म्हणजे जेव्हा मेल मॅच्युअर होईल तेव्हा फिमेल त्यावेळेस मॅच्युअर असणार नाही किंवा नेक्स्ट इयरला असेल, असा हा टाइम वेगवेगळा असल्यामुळे इथं इंटरब्रीडिंग होत नाही. त्यानंतर थर्ड असणार आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन. ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन डू नॉट मेट. प्रत्येकाचे काहीतरी स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर असतात आणि त्यामुळे ते मेंबर्स काय करतात, त्यांचं मेटिंग होत नाही, हे असणार आहे इथॉलॉजिकल isolation. Then mechanical isolation. Members of two population have difference in structure of reproductive organs. त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे डिफरंट असतात, त्यामुळे त्यांचं मेटिंग होत नाही आणि ह्याला मेकॅनिकल आयसोलेशन असं म्हटलं जातं. आता हे हा पॉइंट अगोदर आपण बघितला तो प्री मेटिंग और प्री झायगोटिंग, म्हणजे झायगोट फॉर्म होण्या अगोदरच सगळे बॅरियर्स म्हणून काम करतात. आता पोस्ट मेटिंग, मेटिंग झाल्यानंतर झालंच किंवा झायगोट जर पोस्ट झायगोट जर फॉर्म झालं तर तिथं कसं हे अवॉइड केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं, ते असणार आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. फर्स्ट असेल गॅमेट मोर्टेलिटी. गॅमेट हॅव लिमिटेड लाईफ स्पॅन. आता गॅमेट्स फॉर्म झालेले आहेत, पण त्यांचं फर्टिलायझेशन होण्यासाठी काय, फर्टिलायझेशन झालं तर पुढे झायगोट फॉर्म होणार आहे. गॅमेट्स हॅव लिमिटेड लाईफ स्पॅन, म्हणजे आपल्याला माहिती की गॅमेट्सला एक ठराविक लाईफ स्पॅन असतो, तेवढा वेळेस तो अलाइव्ह असतो. ओके, सो इफ युनियन ऑफ टू गॅमेट्स डज नॉट ऑकर इन गिवन टाईप देन इट रिझल्ट्स इन गॅमेट मॉर्टेलिटी. मग तिथं गॅमेट काय होतात, गॅमेट मॉर्टेलिटी म्हणजे तो डिस्ट्रॉय होऊन जातो. गॅमेट फॉर्म झालेला आहे पण तर ठराविक टाइम मध्ये जर त्यांचं फर्टिलायझेशन नाही झालं तर काय होईल, तर तिथं गॅमेट डिस्ट्रॉय होणार दोन्ही पण. ओके, नेक्स्ट झायगोट मॉर्टेलिटी. आता फर्टिलायझेशन झालं, एग इज फर्टिलाइज्ड बट झायगोट डाईज ड्यू टू सम रिझन. आता एग फर्टिलाइज झालं पण झायगोट जर डाईज जर डिस्ट्रॉय झालं तर तिथं काय होणार आहे पुढं झायगोट मॉर्टेलिटी म्हणजे काय, इथं झायगोट डाय होणार म्हणजेच ते डिस्ट्रॉय होणार. ओके, देन हायब्रिड स्टरिलिटी. हायब्रिड स्टरिलिटी, हायब्रिड डेव्हलप टू मॅच्युरिटी. म्हणजे इथं आता गॅमेट मॉर्टेलिटी नाही, झायगोट मॉर्टेलिटी आहे. आता फॉर्म झालेला आहे, हायब्रिड डेव्हलप झालेला आहे अप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल विच नॉट एबल टू रिप्रोड्यूस. म्हणजेच काय असणार, स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. त्याच्यामध्ये प्रॉपर गॅमेटोजेनेसिस होत नाही, त्यामुळे तो स्टराईल होतो. स्टराईल होतो त्यामुळे रिप्रोड्यूस करू शकत नाही. एक्झाम्पल आहे त्याचं म्यूल विच इज इंटरजेनेटिक हायब्रिड अँड विच इज स्टराईल. म्यूल हा कसा आहे, दोन वेगळ्या जे काही जीनस आहेत तर त्याच्यामधून हा प्रोड्यूस झालेला आहे, हायब्रिड आहे. अँड विच इज स्टराईल म्हणजे हा रिप्रोडक्शनसाठी ॲबल असत नाही. तर हे एक्झाम्पल असणार आहेत पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तीन जे आपण पॉईंट्स बघितले की एक्झॅक्टली इव्होल्युशनमध्ये काय कोणकोणत्या प्रोसेस झालेल्या आहे. म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन यामध्ये जे काही 3 पॉईंट्स आपण बघितले, ते जीन व्हेरिएशन्स असेल, नॅचरल सिलेक्शन असेल आणि आयसोलेशन, हे 3 पॉईंट्स असणार आहेत यामध्ये. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग अँड टेक केअर.